ती मुलं पण त्या मुली किंवा ती मुलं पण आज ललितसाठी येणारच आहेत थिएटरमध्ये. तर त्या मुलांनाही कळायला हवं, की आपलं कुठे आपण कुठे चुकीच्या दिशेने चाललोय. आलेले प्रत्येक सर्वच ॲक्टर हे स्वतः इतके मोठे आहेत आणि कोणीच दुसऱ्याला ओव्हरपॉवर करायला जात नाही, कारण ते स्वतः खूप कम्फर्टेबल आहेत की त्यांना माहिती आहे ते कसे आहेत. माझं हेच म्हणणं होतं, की नात्याच्याही पलीकडे जाऊन माणूस म्हणून तुम्ही एकमेकांकडे बघायला शिका. मला नक्की वाटते, की हा सिनेमा बघितल्यानंतर माणूस म्हणून विचार करण्याची थोडी तरी प्रक्रिया लोकांची बदलेल. आपण स्वतः वेगळा विचार करत असतो. अशा कप्प्या कप्प्यातलं जगणं आणि त्या सगळ्यांचं एकत्रीकरण, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कशा अर्थाने ललित मजा आली. कुशलला तुम्ही ऑलवेज गमती जमती करताना, गॅग्स करताना असं बघितलंय, पण ना कुशलचा एक सीन आहे, तो तुमच्या डोळ्यात पाणी आणेल. या दोघींचा एक सीन आहे ज्याच्यामध्ये ती सिगरेट ओढते आणि त्यांचा घसा बसलाय म्हणून आपल्याकडे जे जुन्या पद्धतीला आपण ओवा आणि हे सगळं करून एक त्याची एक बीडी सारखं तयार करून ते एक प्यायचो. त्यांचं एक फक्त आणि काही त्याला डायलॉग नाहीये तिथे. म्हणेन की माती आणि नाती यांच्याबद्दल सांगणारा सिनेमा आहे. त्याच्यामुळे हे मराठी प्रेक्षकांना नेहमीच आपलंसं वाटतं. हे ज्या कुठल्या सिनेमामध्ये असतं, तो प्रत्येक सिनेमा आत्तापर्यंत लोकांनी डोक्यावर उचलून धरलेला आहे, तो त्यांना आपलासा वाटलेला आहे. मुलाखती आणि त्या सगळ्यांमधला एक फॉर्मल असणारे असे एक चौकट असते, त्या सगळ्याला भेदून ना काही माणसं असतात की ज्यांच्याशी संवाद साधायला आवडतो. त्यातला खरेपणा, नितळपणा आणि त्याच्याही पेक्षा त्यांच्यातला असणारा एक सुपर डुपर फॅक्टर असतो, तो फार महत्त्वाचा असतो. आणि मला असं वाटतं की फिल्म केवळ नावात त्या आहे म्हणून ते शब्द कॉइन करण्यापेक्षा त्यांच्यातला ॲटिट्यूड आणि त्यांच्यातलं असणं हा शोधण्याचा जरा प्रयत्न करूया. कारण ही माणसंच इतकी गोड आहेत की त्यातला नितळपणा, खरेपणा आणि सच्चाई आणि अर्थात त्यांच्या कामातला प्रामाणिकपणा आणि सचोटी, ह्या सगळ्या गोष्टी ज्या हल्ली फारच म्हणजे दुर्मिळ झाल्यात आणि प्रतिभावंत हा शब्द फार जिथे जपून वापरावा लागतो, अशा वेळेला ह्या सगळ्यांसोबत फार आपलेपणाने बोलावं असं वाटतंय. जाणून घ्या निर्मिती सावंत, द ग्रेट निर्मिती सावंत, ललित आणि विदुला यांच्याकडून की नेमकं त्यांच्या आयुष्यातलं हे पर्व आता सुरू होतंय ते कसं आहे. मला निर्मिती तुला असं विचारायचं, कारण पहिला प्रश्न तुला विचारावा असं काही ठरवून नव्हतं, पण मला असं वाटतंय की मधल्या ह्याच्यात उत्तर किंवा त्या सगळ्या गोष्टींच्या वेळेला आपण भेटत होतो त्यावेळेला तू मला म्हणालीस की समीर आशा पाटीलची एक फिल्म आहे की आम्ही बघ काय गोड झाली. हे जे सांगणं होतं ना, त्यातलं एक व्यवच्छेदक लक्षण आहे आणि तुला ते नेमकं जाणवतं, उमगतं, कळतं. त्या बिटवीन द लाईन्स मधली जी गंमत आहे ती तू सांगावीस असं मला वाटतंय. तेच ना, तुझ्याकडे उत्तरं द्यायची म्हणजे तू इतकं नेमके प्रश्न विचारतोस की सविस्तर उत्तरं द्यावीच लागतात. ती मजा करून अशी टाळून होत नाहीत. मुळातच ना मला नेहमी स्क्रिप्ट निवडताना खूप प्रचंड प्रश्न पडतात आणि मग त्या प्रश्नांमधून ज्या प्रश्नांची मला उत्तरं मिळतात किंवा ही उत्तरं मी सेटवर गेल्यानंतर मिळू शकतील किंवा माझ्या रोलमधून मी प्रेक्षकांना देऊ शकेन असे सिनेमे आणि अशा भूमिकाच मी निवडते. असं होऊही शकतं कधी कधी आपलं आधीचं मत आणि नंतरचं मत वेगळं असू शकतं, असं होऊही आणि ती शकतं. इव्हॉल्व होण्याची प्रोसेस आहे. एक्झॅक्टली. पण माझ्या सुदैवाने आत्ता ज्या मी सिनेमे आत्ता जे केलेत, ज्या फिल्म्स आत्ता खूप छान चाललेल्या आहेत, वेगवेगळ्या विषयांवरच्या फिल्म्स आहेत त्या, ती माझी निवड कुठे चुकली नाही. आणि मला जे वाटत होतं की अशा पद्धतीने हे सिनेमे जातील, त्याच पद्धतीने ते चारही सिनेमे गेले, याचा मला खरंच खूप आनंद होतोय.
तुला माहिती आहे निवड करताना बऱ्याच गोष्टी मी बघते, म्हणजे अगदी प्रोडक्शन हाऊस, दिग्दर्शक, स्क्रिप्ट, लेखक, एडिटर, DOP, अशा बऱ्याच गोष्टी मी बघते की कोण आहे. कधी कधी नवीनही असतात काही त्यातली मुलं, पण त्यांचा स्पार्क जर कळलेला असेल ना तर ते सोपं जातं करायला. मला आनंद याच गोष्टीचा आहे की आत्ता जे लागोपाठ सुपरहिट झालेल्या फिल्म्स आहेत त्यात छोटे छोटे का होईना पण वेगळे रोल्स मला मिळालेत. आणि त्याचं क्रेडिट जसं मी म्हणते की मी माझ्या निवडीला देईन की मी एक उत्तम फिल्म्स निवडल्या, त्याचबरोबर ते क्रेडिट त्या त्या लेखक दिग्दर्शकांना जातं की त्यांनी वेगळे विषय निवडले. कारण जर त्या सेम विषय जर आले असतं तर कदाचित मी नाही म्हटलं असतं. पण या चारही फिल्म्सचे विषय वेगळे आहेत आणि माझे रोल वेगळे आहेत. त्यामुळे आणि जमून आलं यावेळेस, सगळंच गणित जमून आलं आहे. त्यामुळे तुम्हाला आता सुपर डुपर बघायला पण खूप मजा येणार आहे. मी जसं तुला म्हटलं होतं की म्हणजे माझी एक पद्धत आहे की डबिंगच्या आधी मी साधारणपणे फिल्म बघते आणि काय झालंय तो मला अंदाज येतो, ग्राफ कसा गेलेला आहे फिल्मचा त्याचाही अंदाज येतो आणि मग त्या पद्धतीने पुढे काम करायला किंवा माझ्या प्रेक्षकांना एक जबाबदारीने मी ही फिल्म चांगली झाली आहे हे सांगू शकते. ते जर मला माहीत नसेल की फिल्म कशी झाली आहे, मी फक्त डबिंग करून आलेले असेल तर मला माझ्या प्रेक्षकांना गृहीत धरायला नाही आवडत. म्हणून मी ती फिल्म आधी बघते. मला वाटलं की माझ्यासाठी तरी ही फिल्म ओके आहे, पुढे प्रेक्षकांचं त्यांच्यावर आहे, पण मला असं वाटतं की ही फिल्म फार सुंदर झाली. तू ज्या पद्धतीने सुंदर या शब्दाला कोंदण दिलंस ना, तुझं एक पर्सनल टच आहे, त्यात ती गंमत आहे असं मला वाटतं. आपल्याकडे सहसा ना ऍक्टर, मराठी ऍक्टर लुक वाईज नाही, आम्ही कॉन्टेंट वाईज खूप करतो किंवा या पद्धतीने, पण ज्या वेळेला असं ललितला स्क्रीनवर बघितल्यावर असं वाटतं की येस ही इज द मॅन, म्हणजे त्या पद्धतीचं माचो मॅन. पण ह्या सगळ्यात मला तो प्रायोगिक रंगभूमीपासून इथपर्यंतचा त्याचा प्रवास आहे, कल्याण मिती 4 पासून आतापर्यंत त्या सगळ्या गोष्टी करत तो आलाय. ललित, हे सगळं या टप्प्यावर मागे वळून पाहताना त्यातले सुपर डुपर एलिमेंट्स तुझ्यात असणारा, तू स्वतःला ग्रूम करणं, कल्टिवेट करणं, इव्हॉल्व्ह होत राहणं, ह्या सगळ्या गोष्टीबद्दल तू बोलावास आणि त्यातलं आत्ताचा हा टप्पा आणि महिलाचा दगड नेमका काय आयुष्य? मला वाटतं वयाच्या एका विशिष्ट वयोगटात असताना आपण ना, तेव्हा आपल्यावर जे संस्कार होतात ना ते नंतर पुढे आयुष्यभर आपल्याबरोबर राहतात. आणि त्यावेळेस लकीली मी मितीचार कल्याण या संस्थेत गेलो, लाखे सरांना भेटलो आणि त्याच्यामुळे जी एक फक्त कॉलेजमध्ये असताना नाहीतर फक्त एक उन्माद असतो, एक फक्त ऊर्जा असते आपल्यामध्ये, तर ते न राहता त्याला एक दिशा मिळाली, त्याला चॅनलाइज झालं. त्या सगळ्या ऊर्जेला एक काहीतरी एक आकार मिळाला आम्हाला. आमच्यासाठी एक जग ओपन झालं एक पूर्ण, की अशा पद्धतीचे लेखक आहेत, बाहेरचे लेखक आहेत, ही पुस्तकं आहेत. प्रत्येक नाटकाकडे तुम्ही असं बघू शकता, कामाकडे असं बघू शकतात. एक शिस्त लागली, कामाची शिस्त लागली. तर मला वाटतं की तीच शिस्त घेऊन, ती शिदोरी घेऊन मी निघालोय आता या वाटेवर. आणि प्रत्येक काम करत असताना, मला माझं कुठलंही काम करत असताना मी ती शिदोरी उघडून त्यात जे काही आहे तेच वापरतोय आणि त्याचा मला फायदा होतोय. आणि त्याचबरोबर जे जे नवीन कलाकार माझ्याबरोबर येत आहेत, निर्मितीताईंसारखे असतील किंवा जे दिग्दर्शक आहेत, मग परेश मोकाशी आहेत, समीर विद्वंस आहेत, आदित्य सरपोतदार आहेत, मोहित टाकळकर आहेत, सगळेच जण, हेमंत ढोमे, हे सगळ्यांनी त्यांचं त्या शिदोरीमध्ये काहीतरी टाकत गेलेत. आणि मला वाटतं की ती शिस्त जर तुमच्याकडे असेल त्या वयोगटात मिळालेली, तर ते शिस्तीने तुम्ही काय नेमकं वेचायचं, काय तुमच्याबरोबर ठेवायचं, हे त्या सरांकडून शिकायला मिळालंय. तर तो माझा नेहमी प्रयत्न असतो की माझ्या कामातनं मला मजा आली पाहिजे. मला मजा आली तर समोरच्याला मजा येणार. त्याच्यामुळे माझं इंटेन्शन काय आहे ह्या इंडस्ट्रीत येण्यामागे, इथपासूनचा तो मला वाटतं की हा मुख्य प्रश्न आहे. की मला एक सरांचं वाक्य होतं, ते आम्हाला त्रास व्हायचा मला ते नाटक करत असताना, की आम्ही रोज तालमी करायचो, म्हणजे अक्षरशः शनिवार रविवारी आम्हाला सुट्टी नसायची. त्यांनी आम्हाला सांगितलं होतं, तुम्हाला लग्न, बारसे, वाढदिवस साजरे करायचे असतील तर संस्थेत येऊ नका. प्रेमाने सांगितलं होतं आम्हाला. तर ते करत असताना, जर आम्ही नाटक करत असताना असं कुठेतरी लक्ष भरकटलं किंवा काय ना, तर ते आम्हाला सतत म्हणायचे, एक वाक्य म्हणायचे, ते हे नाटक ना तुमच्या जगण्या मारण्याचा प्रश्न नाही वाटत आहे. तर ते वाक्य ना ते मला खातं अजूनही,
की मला माझ्या जगण्या मरण्याचा प्रश्न वाटतोय का, मी जे काम करतोय ते. जर ते वाटत नसेल ना तर मला ते काम नाही करायचं आहे. तर मला अजूनही काम करत असताना ती वाक्य माझ्या डोक्यात फिरत राहतं आणि मला ते माझ्या जगण्या मरण्याचा प्रश्न करायचा आहे. मला बाकी गोष्टी आहेत त्या त्याच्या अनुषंगाने येत राहतील. तो त्याचा बाय प्रोडक्ट आहे. Absolutely. पैसे, Absolutely. त्याच्यातून येणारं जे Glamour, fame. ग्लॅमर आहे ते येत जात राहतील. पण हा अनुभव, हा प्रवास, त्यातनं माणूस म्हणून मी जे काही माझं जी काही वाढ होणार आहे ते माझ्या आणि स्वतःला स्वतः गवसत जाण्याची जी प्रोसेस तर ती आहे. असं वाटतं ते मी बघत असतो माझ्या प्रत्येक कामात. क्या बात आहे. विदूला टेलिव्हिजन नंतर आता ह्या सगळ्या मातब्बरांबरोबर काम करायचंय. ओव्हरऑल को ऍक्टर म्हणून येतात तेव्हा आपण एका प्रतलावर काम करतो, पण तरीही असणारं प्रत्येक जण स्वतःच एक संचित घेऊन येतं. अशा वेळेला नवा चेहरा म्हणून आपल्याकडे बघणं आणि त्यातला एक स्वतःतलं एक एक्स फॅक्टर घेऊन येणं, त्यातला डिफरन्शिएटर क्रिएट करणं, कशा अर्थानं तुझ्यासाठी हा अख्खा प्रवास होता, काय तो अनुभव होता, तू शेअर करावा असं वाटतं. ही फिल्म माझ्याकडे येणं हे खरंच माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट होती आत्ता इतक्या लवकर करिअरच्या काळामध्ये, आणि ती मला मिळाली. त्याच्यानंतर आलेले सर्वच ॲक्टर हे स्वतः इतके मोठे आहेत आणि कोणीच दुसऱ्याला ओव्हरपॉवर करायला जात नाही, कारण ते स्वतः खूप कम्फर्टेबल आहेत की त्यांना माहिती आहे ते कसे आहेत. सो त्याच्यामुळे मला त्यांच्यातून हे करत मला दिसायचं आहे हे करण्यापेक्षा त्यांनी मला खूप छान माझी एक स्पेस दिली. मी अगदीच की स्विमिंग पूलमधून मी डिरेक्ट समुद्रातच गेले. सो त्याच्यामुळे खूप मोठ्या कलाकारांसोबत काम करताना मला असं वाटलं की मला तेवढी जागाही मिळाली की प्रत्येकाने ती लेवल एका ठिकाणी नेऊन ठेवली. सो बेंचमार्कच इतका हाय होता की माझ्याकडे ऑप्शनच नव्हता त्याला मॅच करण्याशिवाय, आणि तो करायला त्यांनीही मला खूप हात दिले, प्रत्येकाने मला मदत केली. आणि इवन आत्ताही इंटरव्ह्यूज करताना मी बऱ्याचदा असं की अरे आपण पण इंटरव्ह्यूज देणार आहोत हे मी विसरते. मी इतकी मन लावून ऐकते की ते काय बोलतायत, ते काय सांगतायत. इवन इंटरव्ह्यूच्या ऑफ कॅमेरा पण ते इतके छान असतात. ऑफ कॅमेरा कसं राहावं, आपण कुठलं ॲटिट्यूड घेऊन जावं, हे प्रत्येकाकडून एक वेगवेगळं मला शिकायला मिळतं. अँड आय एम सो ग्लॅड की इतक्या सगळ्या चांगल्या माणसांसोबत, कलाकार आहेतच पण माणूस म्हणून त्यांना इतकं छान मला ओळखता आलं. क्या बात आहे. निर्मिताई, ह्या सगळ्याचा मूळ गाभा आहे ते नातं आहे. आणि जसं विदूला म्हणाले की माणूसपण, ह्या सगळ्याच्या मुळाशी असणारं म्हणजे दोन संस्कृती, कल्चरल डिफरन्स, जगण्यातला विरोधाभास असणारा स्तर आणि त्यातली वेगवेगळी प्रतलं, ह्याच्या पलीकडे जाऊन कोर नात्याबद्दल ते बोलतं, डायनामिक्स ऑफ रिलेशनशिप बद्दल बोलतं. कशा अर्थाने तू ह्या सगळ्याकडे पाहतेस? कारण रूटेडनेस वर्सेस मॉडर्न, आणि मॉडर्न कशाला म्हणावं हे फार व्यक्तिसापेक्ष आहे. बरोबर. अशा वेळेला ही फिल्म आत्ता रिलेटेबल आणि रिलेव्हंट अशी का आहे असं तुला वाटतं? मला अशासाठी वाटतं की मुळात आपण मराठी फिल्म करतोय. मराठी लोक ही संस्कृती आपण खूप जपत असतो, मराठी संस्कृती. आणि त्यामध्ये आपली जी पारंपरिकता आहे की एकत्र कुटुंब पद्धती किंवा एकमेकांशी असलेली नाती, माणसानुसार त्या नात्यांमध्ये काही हेवेदावे, काही भांडण तंटा वगैरे असू शकतो, पण मुळात ते सगळे एकमेकांना धरून बांधून ठेवलेलं असतं. त्यांचं एकमेकांशी बॉन्डिंग चांगलं असतं. म्हणजे भाऊ जे असतात ते एकमेकांचा गळा धरायला उठलेले असतात, पण समोरचा जर कोणी आला हा तर मात्र सगळे एकत्र येऊन त्याच्याशी फाईट करतात. ही मुळात मराठी माणसाची आपली संस्कृती आहे. आणि ती मला असं वाटतं, जे मलाही वाटतं की आत्ताच्या मुलांना कळत नाही असं नाही. जे सिनेमात लेखक दिग्दर्शकांनी पण सांगितले त्यांना कळत नाही असं नाही, पण चॅनलाइज नसतात झालेले. ते असे स्कॅटर्ड असतात, त्यांचे विचार पण असे विखुरलेले असतात. तर ते काय पद्धतीने त्या मुलांचा पण विचार करण्याची, त्यांची पण एक या फॅमिलीकडे बघण्याची दृष्टी कशी बदलते, आणि ती बदलणं किती गरजेचं आहे आज. कारण ती मुलं पण, त्या मुली किंवा ती मुलं पण आज ललितसाठी येणारच आहेत थिएटरमध्ये. तर त्या मुलांनाही कळायला हवं की आपण कुठे चुकीच्या दिशेने चाललोय, आपण आता कसं परत यायला पाहिजे. छान पद्धतीने लेखकांनी ते मांडलेलं आहे.
माझ्याबद्दल जर तू विचारशील की तुला काय या सिनेमातून मिळालं किंवा तुझं काय म्हणणं होतं त्या सिनेमाकडे बघायचं, तर माझं हेच म्हणणं होतं की नात्याच्याही पलीकडे जाऊन माणूस म्हणून तुम्ही एकमेकांकडे बघायला शिका. मला नक्की वाटते की हा सिनेमा बघितल्यानंतर माणूस म्हणून विचार करण्याची थोडी तरी प्रक्रिया लोकांची बदलेल. किती अगदी मोठं नक्की वाक्य बदलेल. आहे, हो. किती मोठं वाक्य आहे. आणि सिनेमा उत्तम झाला याच्यात वादच नाहीये. काही महत्त्वाचं सांगू बघतोय हा सिनेमा, पण ते शुगर कोटेड गोळीने सांगू बघतोय. तुम्हाला आत्ता जर हसत हसत एखादी गोष्ट सांगितली, म्हणजे हसत हसवत, तर ती जास्ती पटकन पोचते तुमच्या आतमध्ये. त्या पद्धतीचा हा सिनेमा आहे आणि सगळे जण आपापली कामं जीव तोडून सगळ्यांनी केलंय. तुला तर नम्रताचा मॅडनेस माहिती आहे. ती मॅड बाई आहे. ती ज्या पद्धतीने कॉमेडी करते, म्हणजे आय लव्ह. माझ्यासाठी नम्रता म्हणजे अशी आहे. आणि क्या तिने बात आहे. फार गोड काम केलंय नमानी या सिनेमात. एक नवीन मुलगी आहे. नवीन म्हणजे ती मला वाटतं नाटकात वगैरे कामं करते, पण मी पहिल्यांदाच तिला या सेटवर भेटले, प्रतीक्षा कोते म्हणून. आणि इतकी समज आहे ना तिला भूमिकेची. फार कमी तरुण मुलींना तेवढी समज असते भूमिकेची. म्हणजे असं नाही मी म्हणत की मी सांगितल्यावर काहीतरी वेगळं घडतं, पण मला एकदाही असं वाटलं नाही की तिला ह्या ठिकाणी करेक्ट करावं. इतकी उत्तम समज आहे त्या मुलीला भूमिकेची. आणि शशांक, कुशल किंवा ऋषिकेश यांच्याबद्दल काही बोलायला नको. ते तर आता ते तर म्हणजे सीझन्ड आहेत ते लोक, आणि त्यांना त्या भूमिका करेक्ट मिळालेल्या आहेत. पण त्यातूनही मी सांगेन की कुशलला तुम्ही ऑलवेज गमती जमती करताना, गॅग्स करताना असं बघितलं, पण ना कुशलचा एक सीन आहे, तो तुमच्या डोळ्यात पाणी आणेल. म्हणजे एकच छोटंसं आहे, काही असं मोठे रडवणारं वगैरे असं काही नाही आहे, पण ते पटेल की हां यार, हा मुलगा खूप खरं बोलतो आणि हा उत्तम काम करतोय. खूप छान पद्धतीने हे सगळं बांधलं गेलेलं आहे. आणि पॅकेज म्हणतात ना, तसं हे पॅकेज, Complete package. कम्प्लीट पॅकेज. म्हणजे लेखन, दिग्दर्शन, संजय जाधवची Cinematography. सिनेमॅटोग्राफी आहे. आणि त्याचं आणि तुझं इक्वेशन वेगळं आहे हा. हा. आणि त्यांनी इतका छान पद्धतीने आणि संजय तू समोर असलीस ना की तो एका वेगळ्या पद्धतीने खुलतो आणि खुलवतोही. हा, कारण मी हा आता फक्त हिरोईनला चांगलं दाखवणार का, आम्हाला पण दाखवा, अशा पद्धतीचं आहे ते आमचं. पण म्हणजे असं म्हणतो ना आपण की कॅमेरा बोलतो, तसं त्याचं कॅमेरा बोलतो या सिनेमामध्ये. म्हणजे काही ठिकाणी शूट करताना मला असं वाटत होतं की अरे अरे अरे, हे असं का करते ही, हां असं करायला हवं होतं. पण तो जेव्हा मी सिनेमा बघितला तेव्हा मला वाटलं की हां, ही कॅमेऱ्याची मजा आहे. हा अँगल हा लावल्यामुळे ही ते जे एक गाणं आहे त्याच्यात काय लावलंय माहिती आहे अँगल संजयने, फार सुंदर लावलेलं आहे. अंगाई आहे ती, अच्छा. अंगाई. आणि त्याच्यात बापरे, माझ्या अंगावर काटा आला आता. फार सुंदर आहे ती अंगाई. हो हो. आणि इतकं असं ते बघताना असं वाटतं ना की हा यार, असाच बाप असतो, अशीच आई असते. याच पद्धतीने आपण लहान असताना आपल्याला झोपवलं असेल किंवा आपल्यासाठी गायलं असेल. फार सुंदर दिसतोय तो. म्हणजे गाणं ऐकू तर येतच, पण तो दिसतोय पण फार सुंदर. त्यामुळे सगळ्या गोष्टी अशा जुळून आलेल्या आहेत या फिल्ममध्ये. आणि त्यातला एक कॉन्शियस कॉल आहे ना, एक होलिस्टिक अप्रोच आहे त्याकडे बघण्याचा, आणि तो त्या काय म्हणतो आपण एस्थेटिक्सला एक एलिव्हेट करतो, वेगळ्या अर्थानं घेऊन, असं मला तो असं तुमचा तो स्तरच वाढवतो. ऍब्सोल्युटली. आणि तो टोटॅलिटीमध्ये इम्पॅक्ट क्रिएट करतो. हा. तो साकल्याने येतं ना ते सगळं. करेक्ट. त्यामुळे करताना पण आम्हाला तशी तर काय आम्ही धमाल मस्ती मजा करत होतो, पण ते करताना पण आम्हाला जाणवत होतं की हां, हे काहीतरी छान आपण बोलतोय किंवा छान लिहिलं गेलंय. म्हणजे जसं मगाशी मी एका ठिकाणी सांगितलं की तसं बघायला गेलं ना, तर माझं कॅरेक्टर एक म्हणजे दिसते तुम्हाला, गावची एक बाई जी कुटुंब सांभाळत असणार, कारण बाप काही बोलत नाही आहे, त्यामुळे तीच अख्खं कुटुंब सांभाळते वगैरे, असं होतं. पण मग मी जेव्हा त्याला म्हटलं, समीरला म्हटलं, अरे पण मग तुला मी कशाला हवी आहे,
बाकी कोणी करू शकेल. तर नाही नाही नाही, मला त्यातल्या काही महत्त्वाचं मग त्यांनी सांगितलं त्याचं. मग त्यासाठी मग तो भाषेचा फ्लेवरसाठी मी काही गोष्टी त्याला सजेस्ट केल्या आणि मग त्याने त्या हो म्हणाला. म्हणजे त्यातला एक सांगेन मी की मकरंद अनासपुरेला मी कॉन्टॅक्ट केलं. त्याला म्हटलं मी तुमच्याकडची एक बाई प्ले करते ह्या सिनेमामध्ये, मला तुझी मदत हवी भाषेसाठी संपूर्णपणे. तर तुमच्या म्हणजे भाषेतला रांगडेपणा असेल किंवा काही वाक्प्रचार असतील तुमच्या भाषेतले, काही बोलीभाषांमध्ये येणारे शब्द असतील, ते सगळे मला तू हेल्प कर. त्याला स्क्रिप्ट पाठवलं मी मकरंदला. मकरंदनी खूप हेल्प केली मला भाषेसाठी पूर्णपणे. तो लहेजा, तो डायलेक्ट, ती गंमत आहे त्या टंगची. बरोबर. तर त्यामुळे ते खरेपणाकडे जातं. मी नुसतंच ते केलं असतं तर कदाचित हा रोल माझा वन ऑफ द रोल असा होऊ शकला असता. हीच तर गंमत आहे ना, हाच तर फॅक्टर आहे तुझ्यातला की तू येताना एक एक्स फॅक्टर घेऊन येतेस ना, आणि ते व्यवच्छेदक लक्षण आहे. तर त्यामुळे ते आता असं मला वाटतं की चांगलं झालंय. हा गोडवा आहे ना, हा म्हणजे हा प्रमोशन मध्ये नाही येत आणि हे प्रमोशनल नाहीये, हेच मला सांगायचं होतं म्हणून मी ओपनिंग असं केलं होतं. म्हणून अदरवाईज आपण ठरवून असं सुपर डुपर वगैरे असं सगळं करता आलं असतं, पण त्याच्या पलीकडे करून झालंय. मला एक सगळ्यात गंमत काय वाटते या व्हिज्युअल मधलं किंवा त्या सगळ्यातलं, तर तो फक्त दरवाजा नाहीये, ती एक इनव्हिजिबल वॉल आहे, ती अदृश्य भिंत आहे जी मनामनातली आहे. जे आपण व्हॉट्सअपच्या कप्प्याकप्प्यांमध्ये वेगळं जगत असतो, आपल्या इनबॉक्समध्ये वेगळे असतो, प्रत्यक्षात वेगळे असतो, आपण स्वतः वेगळं विचार करत असतो. अशा कप्प्याकप्प्यातलं जगणं आणि त्या सगळ्यांचं एकत्रीकरण, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कशा अर्थाने ललित मजा आली. कारण टेक्निकली आता तू एक मॉडर्न जनरेशनचा प्रतिनिधी आहेस, इथेही त्या पद्धतीचं आणि आरपार किंवा त्या अनुषंगाने येणारे सगळे सिनेमे ही सनीपासून सगळ्यामध्ये तू तशा पद्धतीने दिसलायस. म्हणजे एक्स म्हणजे जो असा तुझा असणारा एक माचू लोक या त्या असं सगळं घेऊन ते येतं. पण याच्यामधल्या असणाऱ्या अदृश्य भिंती आणि त्या भेदून पलीकडे जाणं किंवा तिथलं इथे येणं, ह्या सांस्कृतिक संकराबद्दल तू बोलावंस असं मला वाटतं. जे सुरुवातीला तू म्हटलं होतंस ना, तेच आहे याच्यामध्ये की माणसं जे आहेत त्यांचा स्वभाव तो तसाच असतो. म्हणजे त्याचे आवरणं वेगवेगळी होत जातात जसं काळ बदलतो तसा. आणि ते मला वाटतं शेवटच्या ट्रेलरच्या शेवटच्या फ्रेम मध्ये सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. या दोघींचा एक सीन आहे ज्याच्यामध्ये ती सिगरेट ओढते आणि त्यांचा घसा बसलाय म्हणून आपल्याकडे जे जुन्या पद्धतीला आपण ओवा आणि हे सगळं करून एक त्याची एक बीडी सारखं तयार करून ते एक प्यायचो, त्यांचं एक फक्त, आणि काही त्याला डायलॉग नाहीये तिथे, तो तेवढंच फक्त. असे बरेच प्रसंग या सिनेमामध्ये आहेत जे सांगून जातात. हो, त्या प्रसंगामध्ये जे एक बाहेरचं चित्रण जे आहे, म्हणजे मी संजय जाधव किंवा आपला समीर आशा पाटील यांचं का कौतुक करते, जे बाहेर एक्सटेरियरला दिसतंय, एक मेट्रो चालल्यावर आणि खाली लोकल रेल्वे चाललेली आहे, ते इतकं छान दिसतं ना की एक आत्ताची मुलगी जगण्यातला विरोधाभास आहे, दोन लेयर्ड वेगळ्या अर्थानं दिसत राहतात. त्या गोष्टी मला खूप आणि हे सगळं लिखित होतं. हा, म्हणजे असं कुठे की नंतर अमक झालं, सुचलं आणि दिसलं आणि मला सुचलं वगैरे नाही, हे सगळं असं लिखित होतं. हे क्राफ्टमनची ती गंमत आहे ना. करेक्ट. तर त्यामुळे मला आधी ते लिखितच स्क्रिप्ट खूप आवडलं होतं. माझं कौतुक समीरचं त्या बाबतीत आहे. आणि मग त्यानंतर मग ह्या सगळ्यांनी त्याच्यावर कळस चढवलाय. मला वाटतं ते संक्रमण आहे त्याच्यामध्ये, तर ते खूप चांगल्या पद्धतीने मांडलं गेलंय. बरं, आता आमचे जे पात्र आहेत त्यांना ते सतत फक्त नुसतं जेनझी आहेत किंवा एक तरुण कपल आहे असं करता येऊ शकलं असतं, पण तसं नाहीये. तर मी एक स्वतःचं वाट शोधण्यासाठी म्युझिक कंपोजर आहे, माझं त्याचं काम चालू आहे. ती एक स्ट्रगलर ॲक्ट्रेस आहे, ती तिची वाट शोधते. आणि हे शोधत असताना पण आम्हाला या कुटुंबाचा, या माणसांचा कशी मदत होते, कारण शेवटी तुम्हाला माणूसच सापडणं गरजेचं असतं. आणि त्यातले शोध महत्वाचे. हे जे रूपक आहे किंवा हे मेटाफर ज्या इंटरेस्टिंगली पेरलेलं आहे आणि ते क्रिएटिव्ह, दोन्ही गोष्टी क्रिएटिव्ह आहेत ना शोधाच्याही. करेक्ट. तर ते मला असं वाटतं की कुटुंब, आमच्या दोघांचं एक कुटुंब आणि हे एक कुटुंब, हे कुटुंबच आहेत. रक्ताची नाती पण असतात, पण शेवटी माणसंही माणसांना जेव्हा एकमेकांना जोडून घेतात तेव्हा ती नाती तयार होतात आणि ती रक्ताच्या नात्यांपेक्षाही मोठी असतात, कारण ती आपण निवडलेली असतात. आणि तिथपर्यंत कुठेतरी हा सिनेमा घेऊन जातो. आणि ही सगळी मला वाटतं ही भिंत पाडायला ती मदत करणार आहे हा सिनेमा. तर ती भिंत जेव्हा पडेल ना, तेव्हा मला वाटतं की आपणही
लोकांकडे जरा वेगळ्या चष्म्यातून आणि ते चष्मा काढून रादर मी म्हणेन बघू शकू आणि त्यांना चांगल्या पद्धतीने ऍक्सेप्ट करू शकू. आणि आपल्याकडे प्रथा परंपरा आहे भिंत चालवण्याची. पण आणि तिथली जर्मनीतली भिंत पडणं ही जी आहे, तर त्या दोन्ही गोष्टींना वेगळ्या अर्थाचा जो रिलेव्हन्स आहे तो तशा अर्थानं इथे होईल. मला असं वाटतं वारकरी संप्रदाय असल्यामुळे मी त्याचा उल्लेख केला. ह्या सगळ्यातलं विदुला, ही माणसं इतकी गोड आहेत, सेटवरचं त्यांचं असणं, त्यांचं दिसणं, त्यांचं कॅमेरा समोरचं असणं, तुझ्या अर्थानं तू कशा पद्धतीने टिपलंस आणि ह्या सगळ्यांची खासियत अभिनेते म्हणून त्यांतला गोडवा, त्यातलं टॅलेंट आणि त्यांची गुणग्राहकता या सगळ्याबद्दल लोकांना माहिती आहे. पण तुझ्या अँगलने हे माणसं शोधताना तुला ह्यांचे कवडसे कसे दिसलेत? बऱ्याचदा असंही झालंय की जेव्हा समीर सर म्हणतात की ए खूप छान झालाय शॉट, तुम्ही बघा, मग आम्ही सगळे जाऊन बघतोय, तेव्हा मी म्हटले की सर परत एकदा दाखवा, कारण मी मला नाही बघितलंय, मला बघू दे. मी ह्यांच्याकडे सगळ्यांना बाकीच्यांना बघण्यात मी इतकी रमत वा वा. होते की आपलं स्वतःकडे बघणं म्हणजे ते राहूनच जात होतं. सो प्रत्येक जण, मला वाटतं की ते आपण ऍक्टर म्हणून छान आहेतच, ते माणूस म्हणून छान असल्यामुळं ना त्यांचं प्रत्येक कॅरेक्टर ते इतकं नॅचरल वाटतं, ते इतकं छान वाटतं की ते खूप आपलेसे वाटतात. आणि प्रत्येकानं त्यांची एक प्रत्येक कॅरेक्टरमध्ये, म्हणजे आता जसं मी आणि ललित जेनझी आहोत आणि हे सगळे एक वेगळ्या मानसिकतेचे दोन वेगवेगळ्या टोकाची माणसं एकत्र राहत आहेत. सो त्याच्यावेळी त्यांच्यातले जे तरुण आहेत त्यांच्या फॅमिलीतले, मे बी त्यांना काही आमच्या गोष्टी पटत असतील का, किंवा आम्हाला त्यांच्या काही गोष्टी आवडल्या असतील का. सो याही खूप वेगवेगळ्या छटा होत्या. आणि आमच्या ऑफस्क्रीन जेव्हा चर्चा होत होती तेव्हा बऱ्याचदा मलाही त्यांच्या बोलण्यातून खूप मदत झाली की मला ज्या गोष्टी मे बी ह्या जनरेशनची असून मला कळत नव्हत्या त्या त्यांच्या बोलण्यातून मला सापडत होत्या. सो मला खूप जास्त वेळ ह्यांच्यासोबत घालवता आला ऑफ स्क्रीन, ह्याचा आनंद आहे. कारण त्यांची जी तयारी असते सेटवर येताना, सेटवरून जात असताना, प्रत्येकाशी भेटणं, कुठल्या एनर्जीनं आपण जातोय, ह्या सगळ्याच गोष्टी मला त्यांच्याकडून खूप शिकायला मिळाल्या. मला लक्षात आहे की वेळ सरतोय. निर्मिताई, तू थांबलीस या इंटरव्ह्यू साठी आणि लाडकी बहीण योजनेचा प्रयोग आहे. म्हणजे मी पहिल्यांदा तुझे आभार मानतो की या सगळ्या धबडग्यात तुझ्या व्यस्त आणि व्यग्र स्केड्यूल मधून तू वेळ काढून यासाठी थांबलीस. तो पण विजय शिंदे जो निर्माता आहे ना, तर तो इतका गोड आहे की कोणी त्याला नाही म्हणू शकत नाही. हा मेजर इश्यू आहे. म्हणजे मी नाही म्हणायचे त्याला, पण मग नंतर आडाच बिचारा आपण करायला पाहिजे. तर त्यामुळे म्हणजे आणि विजय मध्ये ते झी मध्ये सुरुवातीला असल्यापासूनचा तो गोडवा आहे आणि तो आजही कायम राहिला. ते झी वाल्यांचं आता एक खासियत झाली आहे की निर्मिताई प्लीज आपण एवढं जरा करूया ना, निर्मिताई प्लीज. आता त्यांची ती खासियत झाली आणि तो झी कडूनच, म्हणजे झी मधूनच इतकी वर्ष आलेला त्या संस्काराच्या मुशीत तयार झाला. त्यामुळे तो प्लीज आपल्याला एवढं तरी करायला पाहिजे. आणि मला नेहमीच वाटतं अर्थातच की चांगलं झालेलं असेल तर ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण मदत करायला पाहिजे. निश्चित. कारण मनाचा वेध घेतात, मनाचा ठाव घेतात, पण मनाचा कब्जा घेणं जे आहे ना, ही जी कॅच लाईन आहे, तर कब्जा म्हणजे जे काय हायजॅक करणार आहे तर ते तुम्ही कराल असं मला वाटतंय. मला एक शेवटचा प्रश्न आहे की सुपर डुपर एका शब्दात काय आणि का बघावा, आणि आत्ताच्या घडीला IPL वगैरे ह्या सगळ्या धबडग्यात, किंवा एकीकडे धुरंधर तुफान तेज वारा आहे, अशा वेळेला सुपर डुपरचा एक्स फॅक्टर हा त्यांच्या आयुष्यात काय गंमत घेऊन येणार आहे? एका शब्दात काय सांगायचं, खूप काही गोष्टी आहेत सुपर डुपर मध्ये. एक तर सगळ्यात महत्वाचं धुरंधर वगैरे तू म्हणतोस, मराठी सिनेमा आहे, मराठी सिनेमा बघायलाच पाहिजे. आणि लाडका हिरो आहे तुमचा, जो तुम्हाला अप्रतिम रोहित दाखवणार आहे स्क्रीनवर. खूप सारे, मी तेच म्हणते, खूप साऱ्या गोष्टी आहेत. उत्तम पॅकेज आहे हे. तर तुम्ही एका शब्दात सांगायचं तर तुम्ही थिएटरमध्ये या, खूप एन्जॉय करा, नक्की बघा सुपर डुपर. मी म्हणेन की माती आणि नाती यांच्याबद्दल सांगणारा सिनेमा आहे. त्याच्यामुळे हे मराठी प्रेक्षकांना नेहमीच आपलंसं वाटतं. हे ज्या कुठल्या सिनेमामध्ये असतं, तो प्रत्येक सिनेमा आत्तापर्यंत लोकांनी डोक्यावर उचलून धरलेला आहे, तो त्यांना आपलासा वाटलेला आहे.
आणि हे वेगवेगळ्या ठिकाणी बघायला मिळतं, पण आमच्या सिनेमामध्ये ह्या दोन्ही गोष्टी एकत्रच आहेत. मातीबद्दल पण म्हटलेलं आहे आणि नात्यांबद्दलही म्हटलेलं आहे. तर हा असा सुपर डुपर 3 एप्रिलपासून तुमच्या भेटीला येतोय आणि मला पूर्णपणे खात्री आहे की हा सिनेमा तुम्ही बघाल, एकदा नाही तर वारंवार बघाल. क्या बात. जसं नाव आहे सुपर डुपर, हे एक अचिव्हमेंटसाठी वापरतात आणि काहीतरी मला असं वाटतं की सगळ्यात मोठी अचिव्हमेंट ही माणसं कमावणं आहे आणि हा पिक्चरच त्या बाबतीत आहे की आपली कमावलेली माणसं, आपली निवडलेली माणसं. आणि ज्या 2 बाजू दाखवलेल्या आहेत त्या दोन्हीही बाजू नाण्याच्या 2 बाजू असतात. मग एकाला काटा दिसतो म्हणून छापा नाही असं म्हणून चालत नाही. सो या दोन्ही बाजू तुम्हाला बऱ्याच कळतील आणि तुम्हाला कुठली बाजू आवडतीये हे तुम्हाला मे बी निवडता येईल. सो 3 एप्रिलला सुपर डुपर हा रिलीज होणार आहे आणि तुम्हाला सगळ्यांनाच तो कनेक्ट होईल याची मला खात्री आहे. मला असं वाटतं की आभाळ आणि माती यांना जोडणारं इंद्रधनु जे असतं, त्या इंद्रधनुतले वेगवेगळे रंग या सगळ्या पोस्टर आणि अख्ख्या टीजर मध्ये आहेत. तर ते त्यातल्या छटा आणि तू जे शब्द वापरतोस तेवढे आम्हाला नाही जमणार. तू इतकं छान शब्द वापरून बोलतोस. आम्ही साधी माणसं, आम्ही माती आणि नाती एवढंच बोलू शकतो. वा वा वा. आणि तोच गोडवा जो आहे ना, ती खरी तर गंमत खरं आहे की नाही सांग मला. ऍब्सुल्युटली. आणि त्यातलीच ती गंमत आहे, कारण आभाळ कवेत घेणारी तुम्ही माणसात आणि पाय घट्ट मातीत रोवूनच, त्यामुळेच ती गंमत आहे असं मला वाटतं. विश यू लव्ह लक अँड सक्सेस. आणि इतका आपलेपणे तुम्ही लेट्स अपशी बोललात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू.